जिरा मोहरी कढीपत्ता फोडणीला दिलेला आहे. तर चुलीवरची फणसाची भाजी उपवासाची. बोको बसलो बघा. ही भाजी उपवासाला चालते फणसाची. तर आज आपल्या माई म्हणजे मोठ्या आमच्या सासूबाई, काकी सासूबाई त्या तुम्हाला दाखवणार आहे चुलीवरची फणसाची भाजी. पाणी दे ना व्यवस्थित जरा. काकी आता काय मीठ घालता? मीठ घालता ते आता. खळखळत रे पोटात. जेव जा. झाकून ठेवणार थोडा वेळ. याच्यानंतर काय टाकणार काकी त्याच्यामध्ये? गरे. हा, गरे साफ बिया शिजा चांगल्या. हा, बिया आता आतमध्ये घातलेल्या आहेत. बिया चांगल्या शिजून झाल्या ना, फोडणीला दिल्या त्या. आणि त्याच्यानंतर मग ही कच्च्या फणसाची भाजी त्याच्यामध्ये मिक्स करणार. आणि चांगली धुवून वगैरे घेतलेली आहे परातीमध्ये. आणि हे काय खोबरं पण घालणार आहेत का? खोबरं. तर वरून खोबरं घालणार आहे. आणि माई स्पेशलिस्ट आहे फणसाची भाजी बनवण्यासाठी, म्हणून सगळ्यांनी माईला सांगितलं की माई तुम्ही फोडणीला द्या. त्यामुळे आज आम्ही सगळे उपवासाची भाजी माईच्या हातची खाणार आहे, फणसाची. तुमच्याकडे तुमच्या पट्ट्याला पण उपवासाला ही भाजी खातात का? अजून कोणती भाजी खातात नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. थांबा, असं होई, मी हात धरते. हा, आता ही भाजी आपण याच्यामध्ये हळूहळू ओतून घेऊया. कारण की आतमध्ये जे फणसाचे हे होते, काय काकी म्हणतात त्याला, गोटी हो, ते छानपैकी असे शिजलेले आहेत. आणि ते शिजल्यानंतर आपल्याला शेवटी ही भाजी घालायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे. हळद अजिबात घालायची नाही, कारण की आपण उपासाला खातो भाजी म्हणून. आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये खोबरं घालणार आहे माई. फडकोय हो हातात बघा असा. थोडा वेळ झाकून ठेवूया. शेवटी चुलीवरचं जेवण ते चुलीवरचं जेवण. चुलीवरच्या जेवणाची चव गॅसवरती नाहीये. कुकरात भात आवडत नाही. हा, एक मी आमच्या पप्पीच्याकडे तुझ्या नवऱ्या भात कधीच कुकरात आवडत नाही, टोपातच करतो. टोपात पण चांगलं शिजता आणि चवीक पण भारी लागता. म्हणून चुलीवरचं जेवण तर चुलीवरचं. गॅसच्या जेवणात चव नाही अजिबात. मुंबईत ऑप्शन नाही आहे गॅसशिवाय. मुंबईत नाही. चूल पेटवलीवरती तर मध्ये आग लागली. बघा, मी तुम्हाला ना गॅस शेगडी दाखवते. इथून लाकडं वगैरे घातली ना की गॅस सारखीच आहे पूर्ण. छान एकदम मस्त गॅस शेगडी. पण पहिल्यांदा हा तिकडे ऐकणार. सगळं घातलं.
सगळं शेवटी खोबरं घालणार ना बाकी वेळ आहे ना खोबरं घालून वेळ आहे शिजली आहे भाई आपल्याला राहायला नको पाणी हा ही भाजी शिजायला थोडासा वेळ जातो पण चवीला खूप छान टेस्टी लागते एकदम म्हणून थोडासा हा व्हिडिओ जरासा लॉंग होणार आहे. आपण आता याच्यामध्ये खोबरं घालून घेऊया. फक्त आपल्याला खोबरं घालायचं याच्यामध्ये शेवटी भाजी शिजल्यानंतर. बऱ्यापैकी पाणी यातलं आटलेलं आहे कारण की याला थोडं पाणी सुटतं. होय भाजी झालेली आहे. माई काकीने गॅसवरची उतरवली आहे. बघू शकता. हां चालू राहते तुमचं काम. ही आपली उपवासाची भाजी रेडी झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल उपवासाच्या भाजीचा. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. विनंतीला चॅनल. धन्यवाद सगळ्यांना.